सुन, तू किसको बुलाएंगे बोला? अरे मैं कुछ भी मालूम नहीं है तू कैसे बात कर? मेरे को मालूम नहीं है सागर पाटील। आज तुम्हाला रिव्ह्यू देतो इथल्या बर्गरचा। स्टेडियम माझ्या मते सांगायचं झालं व्हेज बर्गर फेल एकदम फेल। कधीच येऊ नका बर्गर पॉईंटला, बर्गर किंगला जावा। सो रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आता बऱ्याच दिवस झालं चॅनलवर आपल्या कंटेंटच येत नव्हता आणि गावाकडून आल्याच्या नंतर पण 1-2 दिवस टाईम भेटला नाही। मग आज म्हणलं आज ब्लॉग करणं गरजेचं आहे, कारण की चॅनलची जी रीच आहे मागच्या 28 दिवसात जेवढी चॅनलची रीच होती तेवढेच आता 5-6 दिवसात एवढी कमी झालेली की काय सांगू शकत नाही। आणि आजचा कंटेंट म्हणजे असा की काय नाही, आपले नुसती कामं। तर जस्ट लोणीमध्ये सोजस पॅलेसला एक काम चालू होतं, म्हणलं त्याचं थोडंफार इंट्रो वगैरे काय मध्ये जर शूट झालं तर ते दाखवतो। आणि पूर्ण दिवसभरातली पुढच्या काय घडामोडी असं तर आपल्या लाईफमध्ये काही इंटरेस्टिंग होत नाही, ते तुम्हाला पण माहिती आहे, बद्दल व्हिडिओमध्ये तुम्ही बघताच। बट आज काय झालं ते तुम्हाला दाखवलं। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि सगळ्यात मेन म्हणजे गावाचा व्लॉग अजून तुम्ही पाहिलं नसेल तर एकदा नक्की जाऊन गावाचा व्लॉग चेकआउट करा, बिकॉज इंटरेस्टिंग व्लॉग झालेला आहे। गावाकडच्या ज्या करामती होत्या 4-5 दिवसातलं थोडंफार काहीतरी घेऊन एडिट करून ते अपलोड केलेलं आहे। आज पण असं काही स्पेशल कंटेंट नव्हता, म्हणलं आपलं कामाचं दररोजचंच रेग्युलर नियोजन काहीतरी दाखवावं। कामच एवढी चालू आहेत की आपण कामातनं व्लॉग करायला टाईम भेटत नाही आहे। मग आता व्लॉग आणि काम सोबत झालं पाहिजे, एक आवड आहे आणि एक काम आहे आपलं स्वतःचं ज्याच्यातून जरा जास्त इन्कम होतं आहे। कामधंदे सोडून मला डेली व्लॉग्स करायला पण काय हरकत नाही, बट जेवढं ह्याच्यातून रेव्हेन्यू येतं तेवढं जर यूट्यूब मला द्यायला लागलं तर 100% अख्खे कामं बंद करून मी दररोज व्लॉग करतो। बट माणूस आता किती जरी काय जरी म्हणलं तरी माणसाच्या मनात काहीतरी असतंच ना, माणूस आपलं प्रॉफिट बघतोच। आणि पर्सनली मी तर प्रॉफिट बघणाराच माणूस आहे, म्हणून असं नाही की व्लॉग बंद करेल, बट कामातनं जास्त प्रॉफिट होतंय म्हणल्यावर कामाकडे दुर्लक्ष करून कसं जमन, म्हणून जरा थोडासा पॉज आपल्या व्लॉगमध्ये येतोय। बट आजपासून कामं पण आपण व्लॉगमध्ये दाखवू। स्टेट येऊन पुढं काय होतं ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा आणि कमेंट करायला विसरू नका। दिवसभरातलं सगळं दाखवतो, इथलं काम फायनल झालं की त्याचे पण रिझल्ट्स तुम्हाला दाखवतो। कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं आणि कसं नाही। स्टेट येऊन उसको मालूम है कुछ मैंने छोड़ दिया, नहीं तो तुम्हारे जैसे 4,000 डायमंड। चल 1000 डायमंड नहीं, वो लॉकडाउन में बोलते ना 10,000 डायमंड पे लगा था। तुम्हारे जैसे 4 को मैं समझे क्या, 1v4 करता था 1v4। हो भैया तो पहले बात सुन। हाँ। अरे 1v4 करता था। कुछ भी मालूम नहीं है तू कैसे बात कर? मेरे को मालूम नहीं है सागर पाटील। अरे मैं अभी भी तुम्हारे जैसे 2 को हरा सकता हूँ 1v2। अभी वो जमाना गया रे, वो फ्री फायर का जमाना गया। सुन, तू किसको बुलाएंगे बोला? अरे मैं अकेला मेरे पास जो बोल रहा हूँ वो सुन। अरे मैं अकेला तुम्हारे जैसे 2 को हरा सकता हूँ, अभी भी एक भी नहीं मार सकता, अभी भी। और अगर लॉकडाउन में मिलते ना तो 4 तुम्हारे जैसे मारता, 4। चलो आ जाओ कस्टम में, आ जाओ, चलो कस्टम में। परत एकदा चॅलेंजचा व्हिडिओ बनवायला लागतो वाटतं मला। पहिलाच एक चॅलेंजचा व्हिडिओ झालेला आहे क्या, 2000 डायमंड नहीं 5,000 रुपये। चल 5,000 रुपये लगा दिया। चल इस कैमरे में बोल रहा है अभी तू 5,000 रुपये। 5,000 रुपया मैं एक बंदा बोलेंगे, तू एक बंदा नहीं, मैं अकेला। और तू दोनों में मारेंगे? नहीं मैं अकेला, तुम अकेला। मैं तो नहीं खेल पाऊंगी। क्यों? मैं तो ज्यादा दिन खेला ही नहीं हूँ। तो मैंने भी 2 साल छोड़ दिया रे गेम। उसको पूछना, मैं खेलता ही नहीं हूँ। पांडे इसको तू एक आदमी बोला और मैं एक आदमी क्यों? चल तू और एक आदमी बोला, मैं अकेला। हाँ चल 5,000 नहीं, चल 10,000 लगा। चल अभी चल लगा, निकल 10,000 निकल ना पहले 10,000 नीचे रख, जमा देख के खेलूंगी। नहीं पहले 10,000 रखने का, फिर कस्टम चालू। तो मैं बोल रहा हूँ ना। हाँ तो लगाओ पहले, चलो बुलाओ तेरे बंदे को। मैं भी मेरे बंदे को बुलाता हूँ। मेरा बंदा किधर है? अकेला। अकेला बोला, फिर मेरा एक बंदा को निकाल। मैं अकेला, तुम दोनों चलो। ठीक है।
चॅलेंजचा व्हिडिओ करावा लागते बाबा. थोड़ा काम खींच लेते हैं. जाऊ दे बाबा, काम करतो पहिलं. इथलं राहीन रे, इथं शिव्या बसते ना आम्हाला. अरे चैलेंज विलेंज करायचं गेले. अरे वो समय गया रे अभी, वो फ्री फायर का समय गया अभी. कुठं चॅलेंज करताना आधीला लागतं होय. इथं काम धंदे बघायचे का फ्री फायरचं चॅलेंज करायचं. सो स्टे ट्यून. काम फायनल झालं तुम्हाला दाखवतोच. व्हिडिओला लाईक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. स्टे ट्यून. Few moments later. सो फायनली काम फायनल झालेलं आहे. आता एकदा रिझल्ट तुम्हाला दाखवतो. कमेंट करून नक्की सांगा काम कसं वाटतंय. तुमचं जर काही इव्हेंट असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो, कॉन्टॅक्ट करा. स्टे ट्यून. फायनली दिवसभरातली सगळी कामं करून आता थोडंफार चिल व्हायला बर्गर पॉईंटला आलेलो आहे. पहिल्यांदा इथलं बर्गर ट्राय करतोय. दरवेळेस मॅकडॉनल्ड्स असायचं. आज तुम्हाला रिव्ह्यू देतो इथल्या बर्गरचा. स्टे ट्यून. सो ऑनेस्टली सांगायचं झालं तर आपण दरवेळेस जात असतो बर्गर किंगला आणि आज आलो आहे बर्गर पॉईंटला. पण माझ्या मते सांगायचं झालं व्हेज बर्गर फेल एकदम फेल. कधीच येऊ नका बर्गर पॉईंटला. बर्गर किंगला जावा. हा ना, मग ऐकू दे की मग. फेल तर फेल, त्यात काय तेवढं. बर्गर किंगला जावा, मॅकडॉनल्ड्सला जावा, पण बर्गर पॉईंटला कधीच येऊ नका. आता नॉनव्हेजचं तर मला माहीत नाही. नॉनव्हेज कसं आहे रे काय? बर्गर किंग, बर्गर पॉईंट का मॅकडॉनल्ड्स? बर्गर किंग. सो आय प्रिफर बर्गर किंगला जावा. फेल एकदम, सगळे नियोजन फेल आहे. मे बी ब्लॉग साईड इथंच असेल बिकॉज मोबाईल डेड होतं. आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू शकतो, नाही करू शकत. आय डोंट नो, बट जेवढं जास्त दाखवता येईल तेवढं दाखवतो. स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. आता एवढं बळबळ खातो, बाहेर गेलो कंटिन्यू करतो. स्टे ट्यून. सो फायनली बाकीचं सगळं आज दिवसभरातलं तुम्हाला दाखवलंच. सगळ्यात मेन म्हणजे बर्गर पॉईंटचं खरं रूप तुम्हाला दाखवलं. सो डन फॉर द डे. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून ठेवा. उद्याचा ब्लॉग भारी येणार आहे. स्टे ट्यून. गुड नाईट.